से ही जाएंगे, भाकरिया लेके, पिटला लेके। मित्रांनो, तर आता थांबा एक मिनिट. मित्रांनो, तर आता सध्या घाटात आहे, कळसुबाईच्या वाटेनं आहे. इथनं 63 किलोमीटर जवळपास कळसुबाई दाखवते. कळसुबाईचा पायथा पीक, कळसुबाई पीक शिखर, त्याचा पायथा. इथनं 63 किलोमीटर आहे. सध्या घाटात आहोत, त्यासाठी थोड्या वेळासाठी थांबलोय. मस्त बारीक बारीक रिमझिम पाऊस सुरूच आहे आणि रस्ते ओलसर झालेले आहेत. गाड्या वगैरे स्लिप होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक जातोय, काय विषय नाही. मीट हिम सुशील दादा. चला, ब्रेक झालेला आहे, आता पुढच्या वाटचालीस चालू. कॅन्सल झालं काय माझ्या तुझ्या. लेट्स गो बॉयज. जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. आता पाऊस वाढत आहे पूर्ण, तरी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघू, थोड्या वेळात आसरा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करू, पण पाऊस बराच वाढलेला आहे आता. काय नाही, काय नाही, लोकेशन काय चुकीचं नाही, आपण बरोबर दिशेने चाललो आहोत, काय विषय नाही. मित्रांनो, तर आता कळसुबाईच्या पायथ्याशीच आहे. आता 2.5 किलोमीटर फक्त इथनं आणखी आम्हाला थोडंसं गाडीवरती ट्रॅव्हल करायला लागणार आहे आणि तिथं बहुतेक गाड्या वगैरे खालती लावून मग ट्रेक सुरू होणार आहे. आलोयच आता. सकाळचे 6 वाजलेत. आम्ही खूपच लेट केला आहे, कारण खूप घाट आहेत आणि आम्ही बहुतेक रस्ता असं चुकीच्या रस्त्यानं आलो. बहुतेक आम्ही हायवेनं वगैरे नाही आलो, 2 व्हीलर्स होत्या, त्यामुळं 6 वाजले आणि भाई एकदम एकदम शांत वातावरण आहे. आम्ही असं घाटातच आहेत आमच्या गाड्या, आणखी आता 2.5 किलोमीटर खालीच आहेत आम्ही. तर भाई एकदम शांत वातावरण, एकदम पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. पाणी वगैरे इथनं वाहतंय, ओढ्याचं वगैरे वाटतं, त्याचा पण आवाज चालू आहे आणि एकदम शांत रोड आहे. शांत रोड, एकदम भारी वाटते, खूप शांतता आहे. म्हणजे स्वर्ग वगैरे काय तर तसा भास होते भाई. एकदम एकदम भारी, एकदम भारी. नमस्कार. तर कळसुबाईच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही पाहिला असाल, क्लायमेट एकदम शांत आहे. धुकं धुकं सगळीकडे पसरले. डोंगरावरून जे आभाळाचे धुक्याधुक्याची जे धूर असतात ते डोंगरावरून स्पर्श करून जात आहे. 6:30 वाजलेत आणि थोड्याच वेळात म्हणजेच 1.5 तासात आम्ही शिखरावरती असू. लेट झालाय, पण लेट पण थेट. चला, तुम्हाला माझ्या लेन्सद्वारे इथलं जे वातावरण आहे, इथला जो व्ह्यू आहे, जसा माझ्या डोळ्यांना दिसतोय तसाच प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. स्टे ट्यून. ब्लॉग पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गाईज, हे खूप सुंदर आहे. मला हे फक्त माझ्या कॅमेऱ्याने नीट दाखवता येत नाही, काय माहिती, पण हे खूप सुंदर आहे. तुम्ही आलो नाही म्हणून आमची ट्रिप कॅन्सल झाली वाटली का तुम्हाला? लेट पण थेट कळसुबाईवर आलो.
अँड हिअर इज द व्ह्यू फॉर नाव. आणखी खूप पुढे जायचं आहे. लेट्स गो. मित्रांनो, मला माहित नाही मी तुम्हाला दिसतोय का नाही, मला काहीच माहित नाही. पण मी जे पाहतोय, मला हे माहित नाही की तुम्हाला क्लिअरली दिसतंय. पण मी जे पाहतोय ते खरंच आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी पाहिल्यात की ज्या सुंदर आहेत, त्यांची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. त्या गोष्टींपैकी ही गोष्ट मला सगळ्यात टॉपला ठेवायची वाटेल. खूप भारी आहे, खूप सुंदर आहे. जो इथे येईल, जो आपल्या स्वतःच्या डोळ्यानं बघेल, त्यालाच हा अनुभव कळेल. मी कितीही जरी माझे स्किल्स टाकलो, कितीही जरी सिनेमॅटिक दाखवलं, तुम्हाला काहीच कळणार नाही. या स्वतः बघा तुमच्या डोळ्यांनी. आणि स्वर्ग म्हणजे काय बघून घ्या एकदा धरतीवर. आणि फायनली ओके. तर मित्रांनो, फायनली आपण कळसुबाईचा 5400 फीटचा ट्रेक फायनली कंप्लीट केलेला आहे. आणि या ट्रेकमध्ये मला बऱ्याच काही गोष्टी समजल्या, बऱ्याच काही गोष्टी कळाल्या. मी स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मी स्वतःला वेळ दिला, असं बरंच काहीसं घडलं. मी अंधारात आम्ही ट्रेक सुरू केला 6:30 वाजता. तेव्हा काही समजत नव्हतं, काही कळत नव्हतं, फक्त पावलं टाकत होतो आणि चालत होतो. आणि खूपदा थकलो, खूपदा असं वाटलं की भाई बस करूया आता. वरती गेलेलो अर्ध्यातच आणि वाटलं आता बस करूया ना, आलोय, खूप सारं बघितलं, धुकं बघितलं, खूप काही सुंदरता बघितली, तर सोडून जाऊयात आता, परत बसच करूयात आता. पण नको वाटलं. एक सॅटिस्फॅक्शन हवं होतं की एंडपर्यंत केलं, पूर्ण केलं, काहीतरी पूर्णपणे शेवटपर्यंत काहीतरी बघितलं.
आणि पुढे आणखी खूप साऱ्या नवीन गोष्टी मिळतीलच ना. या आत्तापर्यंत ज्या गोष्टी भेटल्या, आत्तापर्यंत जी सुंदरता भेटली पाहायला, त्यापेक्षा आणखी काही सुंदर मिळालं तर या विचाराने आम्ही चालत राहिलो आमची टीम. आणि शेवटी कळसू आईच्या मंदिरापाशी जाऊन पोहोचलो. तेव्हा नुसतं थंडगार वारं आणि ते थंडगार धुकं गालाला स्पर्शत होतं. तेव्हा मला काही सुचत नव्हतं. मी फक्त ते फील करत होतो डोळे झाकून. बऱ्याचदा मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही बघितला असालच. पण मी जे आज फील केलोय ते खूप भारी होतं, ते खूप सुंदर होतं. खरं तर आपल्याला जेव्हा वाटतं की भाई खूप केओस चाललोय लाईफमध्ये, आपण खूप स्ट्रेस फील करतोय, काहीतरी आपल्याला एक नवीन काहीतरी पाहिजे आणि या सगळ्यांच्या दूर आपल्याला जायचं हवं असेल तर तेव्हा कळसूबाईला या भाई. इथलं हे गाव, हा कळसूबाईचा डोंगर खूप सुंदर आहे. इथली झाडं, इथलं गवत आणि इथले पक्षी सुद्धा खूप सुंदर आहेत. इथले ते धुक्यानं पसरलेले ते डोंगर, त्यांच्याकडे लांब न बघितलं की असं मन समाधान होतं. आणि जेव्हा कळसूबाईच्या मंदिरापाशी पोहोचतात तेव्हा तर तुम्ही पृथ्वीवरच्या स्वर्गातच जातात असं मी म्हणेन. बाकी ट्रेक खूप छान होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सुंदर हा ट्रेक असेल. मी कायम हा ट्रेक लक्षात ठेवेन या डॉक्युमेंटद्वारे. बाकी इथे मला लहान मुलं भेटली, त्यांच्या पायात चपला नव्हत्या. जात ती काहीतरी खायला 10-20 रुपये मागत होती, दिले. पण इथे शाळा, शिक्षण वगैरे त्याची कमतरता आहे, कारण डोंगराळ भाग आहे, रानमाळ भाग आहे. त्यामुळे इथे जास्त काही सुविधा उपलब्ध नाही आहेत. पण ठीक आहे, इथे साधं जीवन आहे. इथली लोक भोळी आहेत, इथली लोक भाबडी आहेत, पण इथली लोक खूप सुंदर आहेत आणि इथलं निसर्ग सुद्धा खूप सुंदर आहे. एवढं सांगायचंय. कधी वेळ भेटला तर कळसूबाईला नक्की या. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय अँड लव्ह यू ऑल.